मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुसदच्या सर्व जाती धर्माचे लोक जे नाईक परिवारावर प्रेम करतात ते निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेले आहे। विषय असा आहे, यवतमाळ मधील माजी MLC संदीप बाजोरिया हा नेहमीच नाईक परिवाराविषयी काही बरगळत राहतो। आतापर्यंत सगळ्या नाईक प्रेमींनी ते सगळं दुर्लक्षित केलं, परंतु एक 4-5 दिवसापूर्वी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन, खाजगीमध्ये तो काही बोलत राहतो, परंतु प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आदरणीय मनोहरराव नाईक साहेब, ज्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचा तिळमात्र आरोप सरकार करू शकत नाही, जनता करू शकत नाही, पत्रकार करू शकत नाही, अशा माणसांविषयी त्यांनी अपशब्द काढलेले आहेत। आदरणीय इंद्रनील नाईक साहेब, आमदार साहेब यांच्याविषयी सुद्धा ते बोललेले आहेत। ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन तेव्हा ही जी गोष्ट सत्य नाही आहे, जी गोष्ट कधी घडलेली नाही आहे, ती गोष्ट अशा या चांगल्या परिवाराविषयी काढणं ही सगळ्या जनतेच्या जीवाला लागलेली गोष्ट आहे। म्हणून आम्ही शांततेनं या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे की संदीप बाजोरियावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। समाजाच्या वतीने ही जी भावना दुखवण्यात आलेली आहे सगळ्या समाजाची, सगळ्या जाती धर्माची, त्यांनी परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर नाईक प्रेमी जनता त्यांचा निषेध नोंदवेल। त्यांनी 2-4 दिवसामध्ये सगळं करावं। मनोहरराव नाईक हे अपार समुद्रासारखे माणसं आहेत, त्यांनी आता सुद्धा जाऊ द्या, काहीच करायचं नाही, त्याला भुंकू द्या, ही गोष्ट सगळ्या आम्हा कार्यकर्त्यांना फोन करू सांगितली, परंतु कार्यकर्त्यांची भावना जेवढी दुखावलेली आहे म्हणून कार्यकर्ते फक्त एक शांततेच्या मार्गाने यशजो सभाला इथं निवेदन दिलेलं आहे। 1952 पासून हे पुसदातील सर्व जनतेला, सर्व समाजाला नाईक घराण्यानं आपले माणसं म्हणून सांभाळलेलं आहे। अशा थोर घराण्यावर एका काल 5-7 वर्षापूर्वी जो माणूस राजकारणात आला, असा माणूस तर एवढ्या मोठ्या माणसाचं काहीतरी शिव्या वगैरे देऊन किंवा त्यांच्यावर हे करून जर हे देत असेल, अशा यांचा निषेध होणं हे अत्यंत गरजेचं आहे। नाही तर अशा माणसं असेच थोपवले जातील आणि सर्व चांगल्या माणसाची बदनामी केली जाईल। अशी बदनामी पुसदची जनता, पुसदचा प्रत्येक समाज हा खपून घेणार नाही। तरी मी त्याला जाहीर आवाहन करतो, जाहीर धमकी देतो बाजोरियाला की त्यांनी जाहीर माफी मागावी। सर्व पुसदवासियांची नाही, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची जाहीर माफी मागावी। नाही मागल्यास यापेक्षा हे आंदोलन अतिशय तीव्र होऊ शकते, याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे। आता चव्हाण सर बोलून गेले, एक वेळेस राजकीय टीका सहन केल्या जाईल, पण वैयक्तिक टीका कदापि पचवून घेतली जाणार नाही। कारण नाईक कुटुंब हे एका व्यक्तीपुरतं, एका जातीपुरतं, एका धर्म गोत्रापुरतं निश्चितच मर्यादित नाही। कारण उभा महाराष्ट्र त्यांनी आपल्या लेकरासारखा सांभाळला। आमच्या पितृतुल्य आणि पालकत्व स्वीकारलेल्या नाईक साहेबांप्रती जर कोणी अपशब्द वापरत असतील तर आज रोजी फक्त लोकशाही मार्गाने निवेदन दिलेले आहेत, पण येत्या काळात माझ्यासारखे जीवावर उदार होणारे असंख्य लाखो तरुण रस्त्यावर उतरतील आणि तुला पळता भुई थोडी पडेल, तू पळशील पण जागा कमी पडणार आहे मित्रा। त्यामुळे तुझे शब्द वापस घे। आम्हाला आमच्या नेतृत्वाचं म्हणणं आहे का बा, सूडबुद्धीचं काळकपटाचं राजकारण करायचं नाही, 80% समाजकारण करायचं, 20% राजकारण करायचं। पुसद मधली जनता भोळी भाबडी आहे, प्रेमळ आहे, पण जेवढी प्रेमळ आहे निश्चितच तेवढी रागीट आहे आणि त्या रागाचा परिणाम तुला भोगावा लागेल। या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एवढंच म्हणतो की नाईक घराणं तुम्हा आम्हा सर्वांसाठी, उभ्या महाराष्ट्रासाठी देवतुल्य आहे, आदरणीय आहे। कारण त्यांनी आजपर्यंत कुठल्याही सूडबुद्धीचं राजकारण कधीच केलेलं नाही, हा उभा महाराष्ट्र जाणतोय। फार काही बोलणे नाही, आज एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो। माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसं आहेत ती त्यांचं। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।